नमस्कार मित्रांनो, कसे सगळे? मस्त मजेत. मुंबई केले, पुन्हा केलं, दिवा केला, कळवा केला, ठाणा केला, सगळं गाव फिरून शेवटी बारामतीला आलो. पण पूजा येऊन जाऊन रुसून बसली. ती तिचं नेहमीच असतं. मी तिला विचारलं का रुसली, तर म्हणली कमेंट वाचून रुसली. म्हणलं वाचता येतं का? म्हणली हा, हळूहळू काहीतरी मराठी कमेंट वगैरे वाचली आणि वैनिकानं वाचून वगैरे घेतात. इंग्लिश कमेंट असेल तर कमेंट अशा होते की आता आम्ही मुंबईला गेलो होतो तानाजीच्या जागरण गोंधळाला, तर त्या ठिकाणी एवढे भारी भारी ड्रेस वहिनीनं घातली, एवढी भारी साडी वहिनीनं घातली तानाजीच्या बायकोनं, आणि पूजाला त्या गोष्टी जमल्या नाहीत घालायला, आणि वडणीच घ्यायला जमली नाहीत. माणसात वडणीच घेतली नाही, ड्रेस घालायचीच अक्कल नाही. बऱ्याच काही गोष्टी कमेंट वाचल्या आणि पूजा त्याच्यावरनं पुन्हा रागून बसली. मी म्हणलं पूजाला, पूजा असं नसतं म्हणलं, हळूहळू गोष्टी सगळ्या शिकत असतं, रुसून नको म्हणलं, त्यात काय असतं एवढं. नेमकी घालायची तरी कपडे कशी हाय अशीच घालतात ना माणूस. उगा तनिषाची माझी कशाला बरोबरी करायची? ती उलट चांगल्या घराण्यातली, तिला कसली कपडे घालायची कसली नाही. तिने सगळं शिक्षण घेतलंय, तिचं त्याने हे केलंय तिने. त्यास काय मी पण तिच्या बरोबरीने जावं असं वाटतंय का? माझं मी जसं आहे तसंच आपलं थोडक्यात ना का होईना शिकतीच आहे ना. म्हणजे तिचं म्हणणं असं आहे की तनिषा वहिनी जी आहे तानाजीची बायको, ती त्यांचं घर बघा पहिल्यापासून ती सुशिक्षित आहे, तिला शिकवलं आहे. पण हिची परिस्थिती कशी होती सगळ्यांना माहिती आहे, 3 वेळा सांगायची गरज नाहीये. ही एकदम शून्यातून झिरोतून आलेली आहे आणि ती आता हळूहळू सगळ्या गोष्टी शिकते. म्हणून लगोलग प्रत्येक गोष्टी शिकत नसतं माणूस. आणि मी तिला प्रत्येक वेळेस सांगत असतो वारंवार, पण ती ऐकत नाही. असं म्हणत नाही की तिचं काय चुकत नाही, चुकतं की ती वेळोवेळी ऐकत नाही. माझं ऐकत असती तर मग ते ह्या गोष्टी तिला आता सहन करायला लागल्या नसत्या. बरोबर की नाही? मी तुला टायमावरती सांगतो, पूजा टायमावर सगळ्या गोष्टी करत जा वगैरे वगैरे. आता बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या नाही तर, पण मी सांगत असतो तिला सगळ्या गोष्टी, पण ही ऐकत नाहीये. आता ही गोष्ट झाली तर मला एक कमेंट आली पर्सनली की पुण्याला मी मध्यंतरी गेलो होतो मागच्या 4-5 दिवसाखाली, शॉपिंग केली पूजासाठी. तर म्हणे की रस्त्याच्या कडेचे कपडे आणलेत उचलून. मला हसायला येते. मित्रांनो, कपडे कुठले का असताना, काचातले असू नाही तर रस्त्याच्या कडेचे असतो, कपडे हे आणणं महत्वाचं आहे. आणि असं नाही की एक ड्रेस आम्ही 5-5 वर्ष वापरायचं. लय झालं 3-4 महिने एखादा ड्रेस वापरेल आणि नंतर दुसरा ड्रेस घेईलच की. आणणं त्याला पण महत्वाचं असतं. मागून आणू किंवा रस्त्यावरचा उचलून आणू. मागून नाही कोणाकडनं आणलं मी, रस्ते सांगते मी त्याच्यातलं. माझ्या वडिलांनी पण मला स्वतःसाठी अगोदर आम्हाला काही पैसे नव्हतं आणायला, माझ्या वडिलाकडे पैसे नव्हतं आणायला, पण थोडक्यात नका व्हायना त्यांनी आपलं काम माहिती करून फ्रॉक खायला पण असं पैसे नसले तरी मागून आणून खायला घातले मला. त्याचं आता मी आठवलं. आणि मला फ्रॉक पण नवीन नसली तरी जुनी का व्हायना मागून तरी आणायची घालायला. आणि मी माझ्या कंडिशन नुसार मी सगळ्या गोष्टी घेत असतो. आता तुम्हाला सगळ्यांना माझ्या बॅकग्राऊंडची परिस्थिती की बाबा तुम्हाला व्हिडिओमध्ये जेवढं दिसतं तेवढंच तुम्ही बघून बोलत असता, पण व्हिडिओच्या पाठीमाग, पडद्याच्या पाठीमाग माझ्या बुडाखाली किती अंधार आहे किंवा काय काय गोष्टी चाललेल्या ते मला माहिती. पण डोंट वरी की हळूहळू सगळ्या गोष्टी मी ठीक करण्याचा प्रयत्न करतोय, पण प्रत्येकाच गोष्ट मी ब्लॉगमध्ये सांगून दाखवू शकत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही परिस्थिती समजून घेत जावा. कमेंट आले की बायकोला चांगले ड्रेस घ्यायचे असतात, ह्या घेतो मी. जरा थोडासा वेट अँड वॉच, काही दिवसच फक्त, सगळे चांगले दिवस येणार आहेत आणि मी आणणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पुण्याला गेलो होतो तर बरेच लोक कमेंट करत होते की पूजाला सोडली घरी आणि रियाला घेऊन बसलाय फिरत. अरे दादांनो, मी फिरत नव्हतो. आमचं फिल्म फेस्टिवल होतं पिप नावाचं. तर जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही लोक असतील त्यांना पिप ह्या गोष्टी काय समजत असतील, तर आमचे जे सर आहेत विजय खोडे सर, त्यांची फिल्म पिपला अवॉर्डसाठी लागलेली होती आणि त्यांनी जी फिल्म बनवली त्याला अनुदान, अवॉर्ड्स, बऱ्याच काही गोष्टी आता भेटलेल्या आहेत त्यांना. तर आमची एक टीम आहे, तर त्या टीम मेंबर म्हणून मी त्या फिल्मचं स्क्रीनिंग होतं PVR मॉल पुणे या ठिकाणी, तर ते बघण्यासाठी सगळी टीम गेली होती. त्यामध्ये रिया पण होती आणि सागर पण होता आणि तिकडे टीम पण सगळी होती. तुम्हाला इथं या ठिकाणी फोटो पण दिसत असतील बघा. आणि त्या थिएटरमध्ये त्यांचं किती कौतुक केलं सगळ्या टीमचं. गिरान नावाची मूवी येते थिएटरला लवकरच, आणि त्याच्या अगोदर जे काय असतं फेस्टिवल्स वगैरे, तर त्या ठिकाणी फिल्म पाठवली होती आणि अवॉर्ड्स वगैरे भेटले त्यांना खूप छान पद्धतीचा. आणि नॅशनल अवॉर्ड भेटू हीच इच्छा. नॅशनल अवॉर्ड भेटला तर खूपच मोठी गोष्ट आहे. आणि एक तुम्हाला मी सांगितलं होतं की
एक आनंदाची गोष्ट ते मी पण तुम्हाला नंतरच सांगणार आहे, नाहीतर आता सांगून टाकतो. नाही नंतरच सांगतो, बरं असू द्या, ठीक आहे. पण मला एवढंच म्हणायचं होतं की ना आम्ही फिरायला गेलो होतो न मोकार टाइमपास करायला. आम्ही गेलो होतो फिल्म फेस्टिवलच्या स्क्रीनिंगसाठी, फिल्मच्या स्क्रीनिंगसाठी. आणि त्या ठिकाणी ब्लॉग पण बनवला, फोटो पण काढले आणि येता येता पूजासाठी शॉपिंग केली. तर म्हणे बरेच लोक म्हणतात की पूजा सोडलं घरी आणि रियाला घेऊन गेला शॉपिंग करायला. लेडीजच्या ड्रेसिंगमधलं मला काय जास्त समजत नाही, म्हणून रियाला म्हणलं पूजाच्या साईजचं मापचं वगैरे सगळ्या गोष्टी घे बघ म्हणलं. आणि हिला पण व्हिडिओ कॉल केला होता का नव्हता तुला व्हिडिओ कॉल? सगळ्या गोष्टींची खरेदी केली, मग ती FC रोडची असू द्या किंवा मग तुळशीबाईतली असू द्या. पण खरेदी थोडेसे कपडे वगैरे घेतले. आणि मी माझ्यासाठी काहीच घेतलं नाही आहे. मी कृष्णासाठी, पूजासाठी, पिऊसाठी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या. मग की ऐकते असं बघू नको पूजा, मला राग येत आहे बरं का. असं बघू नको, नाही बघत तुमच्याकडे, माझ्याकडे तू बघूच नको, बघू नको, नाही तर मी जाईल बरं का कुठंतरी निघून. तुम्हाला ऐकते मी, लय दिवस झाला. नुसतं ऐकते का? म्हणजे जायला पाहिजेत का मी? म्हणजे बाग काय मागून खाचाल का? होय होय पूजा, मी गेल्यावर काय करशील तू सांग? चला आपण एक क्वेश्चन करू, गेल्यावर काय करशील? मग कुठं का जायना, निघून जाऊ नाही तर बाप्पाकडे जाऊ, काय करशील? सांग की. नाही मला सांगायचं. मी संन्यासच घेतो जाऊन. संन्यास कोण घेतं माहिती का? इल्ला, माहिती का नाही? गाडीत बसून बसून मला घाम यायला लागलाय. तर मी आजचा ब्लॉग इकडे संपवतो. ब्लॉगचं कारण फक्त एवढंच होतं की पूजा हळूहळू शिकते सगळ्या गोष्टी, सेन्स येईल तिला हळूहळू कृष्णाच्या लग्नापर्यंत. मी आजोबा होईपर्यंत पूजा मॉडर्न बनलेली असेल, मॉडेल बनलेली असेल, आहे ना? शिकशील का नाही 20 वर्षात तरी? आता जवळजवळ 8 वर्ष झालं शिकवते तुला, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून. हा, माझ्या आधी म्हातारे होणार ना तू, का तुझ्या आधी मी म्हातारा? अय बाई किती नाजूक लाजली बघा की. चला जेवायला द्या, चला.